पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात झटपट। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात धरणांमध्ये सुमारे 1500 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। एकूण पाणीसाठा 28.92% पोहोचला आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी एक आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच असणाऱ्या 2 तलावांपैकी एक असणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील एकूण जलसाठा कमाल क्षमतेच्या 41.43% इतका झालाय। लोणावळा कर्जत घाटातील दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वे वाहतूक आजही विस्कळीत आहे। मध्य रेल्वेने 14 एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत। शुक्रवारपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे। हजारो प्रवाशांना याचा फटका बसलाय। मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्यास केवळ महानगरपालिका जबाबदार नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलंय। अतिक्रमणं, गटारं बुजवणं, सार्वजनिक सुविधांचा गैरवापर यामुळे ही समस्या मानवनिर्मित झाल्याचं सांगत न्यायालयाने नागरिकांनाही फटकारलं। मुसळधार पावसाने पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत जाण्याचा पर्याय निवडला। वसई आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरलेलं असल्यानं त्याचा परिणाम लोकलवर झाला। कर्जत तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे नेरळ रेल्वे स्थानक परिसरात रुळांवर पाणी साचलं। रुळांखालील खडी वाहून गेली आहे। या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्जत बदलापूर दरम्यानची लोकल आणि लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। रेल्वेचं पथक दुरुस्तीच्या कामासाठी घटनास्थळी दाखल झालं। प्रवाशांचे मात्र यामुळे प्रचंड हाल होत आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने माळण फाट्याजवळ दरड कोसळली आहे। दरड 2 घरांवर आल्याने धोका निर्माण झाला। औपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। सुदैवाने जीवितहानी टळली। पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसाने घोड नदी दुथडी भरून वाहते। चिंचोली पुलावरून पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर घोडेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुसळधार पावसाने पुण्यातील उजनी धरणात 2 दिवसात पाण्याचा मोठा विसर्ग आला। त्यामुळे वजा 15 टीएमसी असलेलं उजनी धरण आता प्लस झालंय। सध्या उजनी धरणात 66.28 टीएमसी पाणीसाठा आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत। विशेषतः भीमाशंकर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम आता भीमा नदीवर दिसू लागलाय। राजगुरुनगरसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहेत। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात आणि भीमाशंकर खोऱ्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने विशेषतः पिंपळगाव घोडे परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झालेत। घरांमधील संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं असून काही वाहनांचंही नुकसान झालंय। पुण्यातील एकता नगरच्या एका सोसायटीत पाणी शिरलंय। घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे एकता नगरीतील एका सोसायटीत सध्या पाणी शिरलंय। विसर्ग वाढल्यास आणखी सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,303 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज पहाटेपासून राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकता नगरी आणि निंबजनगरसह पूरप्रवण भागाची पाहणी केली। महापौरांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेशही दिले। चाकणमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे। सुमरे नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले। रस्तेही जलमय झालेत। पाण्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण शहरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झालेत। बाजारपेठा, रस्ते, निवासी भागात पाणी साचलंय। वाहतूक विस्कळीत झाली आहे। नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ पुन्हा एकदा पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। महामार्गावर पाणी साचून रस्त्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं। वाहतूक ठप्प झाली आहे। स्थानिकांच्या मते नैसर्गिक ओढा बुजवणं आणि त्याच्या परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळे समस्या दरवर्षी अधिक गंभीर होतीये। यामुळे नागरिकांसह हजारो कामगारांनाही कामावर जाण्यात मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। मुसळधार पावसाने पुणे नाशिक महामार्गावरील चाकणवाकी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली। वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुण्यातील खडकवासला धरण 100% भरलंय। सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय।
खबरदारी म्हणून मध्यरात्रीपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। गरजेनुसार तो वाढवला जाणार आहे। पावसामुळे डोंगरावरनं निसटलेला भलामोठ्या दगडाखाली दबून इंदुबाई संतोष देवरे या 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी इथं आज पहाटे ही घटना घडली आहे। मयत इंदुबाई या मूळच्या चांदवड तालुक्यातील दरेगावच्या रहिवासी आहेत। त्या आपल्या नातेवाईकांकडे राजदेरवाडी इथं आल्या होत्या। पहाटे त्या घराबाहेर पडला असताना ही दुर्घटना घडली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 42% पोहोचला। गेल्या 2 दिवसात साठ्यात 14% वाढ झाली आहे। गंगापूर धरण 60% भरल्यानंतरच पाणी कपात टळणार आहे। नाशिकच्या गंगापूर परिसरातील शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। परवा रात्रीपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसानं गाजरवाडीत दरड कोसळली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्ता बंद झाल्यानं नागरिकांची ये-जा थांबली आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नायरा पेट्रोल पंपच्या मागे गुडघाभर पाणी साचलंय। रामचंद्र नगरमध्ये नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। महानगरपालिकेला तातडीनं संपर्क साधूनही अनेक तास कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मदतीला आला नाही। या परिस्थितीमुळे महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीच्या दाव्यांचा बोजवारा उडाल्याचं स्पष्ट झालंय। नाशिकात मुसळधार पावसानं वडाळा गावाचा संपर्क तुटला। वडाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक बंद करण्यात आली। नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागलाय। नाशिकात मुसळधार पावसानं नंदिनी नदीला पूर आलाय। मिलिंदनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासन आणि स्थानिकांकडून केले जात आहेत। नाशिकमध्ये हवामान खात्याने ढगफुटीचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र गेले 2 दिवस नाशिकात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही। सकाळी थोडा वेळ मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर नाशिकमधील रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढली। थोडा काळ पाऊस कमी झाला, मात्र मध्यरात्री पुन्हा पावसानं जोर धरला होता। मुसळधार पावसानं नाशिक शहरात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। रामवाडी परिसरात पावसाच्या पाण्यात स्कूल व्हॅन अडकली। पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं स्कूल व्हॅन अडकली होती। महापालिकेची घंटागाडी देखील पाण्यात अडकल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या सातपूर शिवाजीनगरच्या विठ्ठल रुक्मिणी कॉलनीमध्ये पाणी शिरलंय। मुसळधार पावसानं बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं। दसक या परिसरात रस्ते जलमय झाले। पाथर्डी फाटा परिसरात ज्ञानेश्वर नगर, रामदेव नगर पाण्यात गेलंय। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेले। सतत कोसळणाऱ्या पावसानं नाशिकच्या सप्तशृंग गड परिसरात निसर्ग सौंदर्याची मनमोहक उधळण पाहायला मिळते आहे। गडावरील सर्वच धबधबे प्रवाहित झालेत। संपूर्ण परिसर दाट धुक्याची चादर पसरली आहे। हिरवाईनं नटलेले डोंगर, कोसळणारे धबधबे आणि धुक्यानं हरवलेला गड पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढतीये। नाशिकच्या कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत असल्यानं चणकापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। कळवणच्या पश्चिम पट्ट्यात वडाळा आमदर गावाला जोडणारा रस्ता खचलाय। रस्ता खचल्यामुळे मोठं भगदाड पडलंय। वाहतुकीवरही याचा परिणाम जाणवतोय। अपघाताचा मोठा धोका निर्माण झालाय। मुसळधार पावसानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचा मार्ग बंद झालाय। पिंपळगाव बहुला परिसरात असलेल्या पुलावरनं पाणी गेल्यानं रस्ता बंद झालाय। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। लोणावळ्यात अवघ्या 48 तासात तब्बल 1290 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। यापैकी गेल्या 24 तासातच 620 मिलीमीटर पाऊस बरसल्यानं सखल भागांमध्ये पाणी साचलंय। दरम्यान पुणे शहरातही संततधार कायम असून जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पर्जन्यमान 309 मिलीमीटरवर पोहोचलंय। पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे कुरुंदवाड शिरढोण पुलावरनं पाणी आलंय। प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून कुरुंदवाड ते शिरढोण मार्गे इचलकरंजीकडे जाणारा मुख्य मार्ग तातडीनं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या मार्गावरील सर्व वाहतूक अब्दुल्लाट ते जयसिंगपूर मार्गे वळवण्यात आली आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलंय। गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसानं पुणे नाशिक महामार्गावरील चाकणजवळ वाकी परिसरात वारंवार पाणी साचतंय। महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ आली आहे। नैसर्गिक ओढ्यालगत झालेली अनधिकृत बांधकामं, ओढ्यातील कचरा आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी अपुऱ्या क्षमतेचे पाईप ही यामागची कारणं असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। पावसाचा जोर वाढताच निसर्गाचं वरदान लाभलेल्या आंबोली घाटात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच गोवा आणि कर्नाटकातनं हजारो पर्यटकांनी आंबोली धबधब्यावर हजेरी लावली आहे। यामुळे संपूर्ण आंबोली परिसर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलाय। सततच्या पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा पूर्ण वेगानं कोसळतोय। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानं पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत।
महाड, नागोठणे, रोहा शहरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, जनजीवन विस्कळीत झालंय. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात पूर ओसरल्यानंतर थेट रस्त्यावर एक महाकाय मगर मुक्त संचार करताना आढळल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. काळ नदीला आलेल्या पुराचं पाणी कमी होताच ही मगर कुंभारवाडा येथील नागरी वस्तीच्या रस्त्यावर आली. मगरीच्या मुक्त संचारानं स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील विसापूर पांगारी येथील रस्ता मुसळधार पावसानं खचलाय. सततच्या पावसानं गावात जाणारा हा मुख्य रस्ता तब्बल 3.5 ते 4 फूट खचलाय. त्यामुळे गावात जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्रवासाला मोठा धोकाही निर्माण झालाय. याचाच सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पावसाचा जोर कायम असून जगबुडी नदीची पाणी पातळी अत्यंत धोकादायक अशा 6.90 मीटरवर पोहोचली आहे. धोका पातळीपेक्षा अवघी 10 सेंटीमीटर कमी आहे. नदीचं पाणी आधीच मटण मार्केट परिसरात शिरलंय. खेड बाजारपेठेत पूर येण्याची दाट शक्यता व्यक्त होतीये. प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसानं रत्नागिरीतील पर्यटन स्थळांवर बंदीचे आदेश देण्यात आलेत. पानवल धबधबा, पानवल धरण, भाटिये बीच, गणपतीपुळे समुद्र किनारा, निवळी धबधबा, आरेवारे पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वाढता पाऊस, भूस्खलन याचा धोका लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतलाय. मावळ तालुक्यातील अतिवृष्टीनं पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर वन्यजीव रक्षक, आपदा मित्र आणि शिवदुर्ग मित्रांच्या स्वयंसेवकांनी बचाव कार्य राबवलं. 2 दिवसात 200हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे, मात्र शहर परिसरात ऊन पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळते. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात पाणी शिरलंय. इचलकरंजीत नदी तीरावरील वरदविनायक गणेश मंदिराच्या पायऱ्यांना पाण्यानं स्पर्श केलाय. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर विभागातील 600 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं परिवहन विभागाच्या कोल्हापूर विभागाला मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील 17 मार्ग बंद असल्यानं या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. परिणामी जवळपास 4000 किलोमीटर अंतरावरील वाहतूक सेवा खंडित झाली. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाई तालुक्यातील जांभळी खोऱ्यात तब्बल 315 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून ओढ्यावरील पूल वाहून गेल्यानं 20 ते 30 गावांचा संपर्क तुटलाय. साताऱ्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका वाढलाय. मुसळधार पावसामुळे जमीन खचणं, घरांना तडे जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना तात्पुरतं सुरक्षित स्थळी स्थलांतराचे आदेश दिलेत. प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातनं गोदावरी नदीपात्रात 10,515 क्युसेक्स विसर्ग करण्यात आलाय. जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सुमारे 1 टीएमसीनं वाढ होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच अनेक भागांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानं धरणात पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातनं 11,195 क्युसेक्स वेगानं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पाटबंधारे विभागानं दिलेल्या माहितीनुसार धरणातील पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गातही वाढ केली जाऊ शकते. नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. खरीप पेरणीसाठी हा पाऊस पोषक ठरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. चिखलामुळे शेतात जाणं कठीण झालंय. 2 ट्रॅक्टरही चिखलात फसल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यांची कामं तातडीनं सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं वारकरी इंद्रायणी काठी पवित्र स्नान करतात. मात्र यावर्षी इंद्रायणीनं रौद्ररूप धारण केलंय. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळेच पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसतोय. आळंदीतही मुसळधार पावसानं इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना नदीत स्नान करण्यास मज्जाव करण्यात आलाय. नदीकिनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दिवे घाटातील पालखी मार्गाच्या सुरक्षिततेसाठी आमदार विजय शिवतारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र पाठवलंय.
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे। रस्त्याच्या रुंदीकरणामुळे संभाव्य दरडीचा धोका लक्षात घेऊन तातडीनं धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्यात अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली। पोहण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक पालख्या आळंदी इथं गेल्या आहेत। मात्र मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पालख्यांचे ट्रक पाण्याखाली गेले असून त्यामधील महिनाभरासाठी साठवून ठेवलेलं अन्नधान्य, गॅस सिलेंडर, स्वयंपाकाचं साहित्य पूर्णपणे पाण्यात वाहून गेलंय, खराब झालंय। या परिस्थितीने हिंगोली जिल्ह्यातील शेकडो वारकरी आळंदीमध्ये अडचणीत सापडले। रामकृष्ण माऊली, मी हिंगोली जिल्ह्यातील जळगाव येथील दिंडी नंबर 235चा दिंडी व्यवस्थापक आहे। आम्ही 2 दिवसापासून पाण्यामध्ये अडकलेले आहे। आमचं पूर्ण महिनाभरात राशन, गॅसच्या टाक्या, दिंडीचे पालं वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे आणि आमचं काही व्यवस्था काही कोणी केली नाही आणि कोणी कर्मचारी वगैरे आता कोणी लक्ष दिली नाही। रत्नागिरीतील परशुराम घाटात मुसळधार पावसानं दरडीचा धोका कायम आहे। माती आणि दगड महामार्गावर येत असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूया थोडक्यात। मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे। घरातील इन्व्हर्टरही बंद पडले आहेत, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत। वीज, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क विस्कळीत झालेलं आहे। किमान संपर्कासाठी तरी मोबाईल सुरू राहावा यासाठी अशी मागणी लोकांकडून केली जाते। पालघरच्या सफाळी येथील देवीपाडा परिसरात पाणी साचलं होतं। यावेळी पायाचं ऑपरेशन झाल्यानं कुलदीप जावळे हे देवीपाड्यातील रहिवासी घरातच अडकून पडले। याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर कुलदीप जावळे यांना पोलिसांनी खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलं। मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। कवडास धरण ओव्हरफ्लो झाले। धरणाचे 17 दरवाजे उघडून सूर्या नदीत सुमारे 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात धरणांमध्ये सुमारे 1500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकूण पाणीसाठा 28.92% पोहोचला। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी एक आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच असणाऱ्या 2 तलावांपैकी एक असणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील एकूण जलसाठा कमाल क्षमतेच्या 41.43% इतका झालाय। लोणावळा कर्जत घाटातील दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक आजही विस्कळीत आहे। मध्य रेल्वेनं 14 एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत। शुक्रवारपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे। याचा फटका मात्र हजारो प्रवाशांना बसलाय। मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्यास केवळ महापालिका जबाबदार नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। अतिक्रमणं, गटारं बुजवणं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापर यामुळे ही समस्या मानवनिर्मित झाल्याचं सांगत न्यायालयानं नागरिकांनाही फटकारलं आहे। मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे। अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत जाण्याचा पर्याय निवडला। वसई नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी भरलेलं असल्यानं त्याचा परिणाम लोकलवर झाला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आहे। यावेळी शिंदेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तुम्ही तुमचं काम योग्यरित्या पार पाडलं नाही असं त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। कर्जत तालुक्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात रुळांवर पाणी साचलं। रुळांखालील खडी वाहून गेली आहे। यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल आणि लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। रेल्वेचं पथक दुरुस्तीच्या कामासाठी घटनास्थळी दाखल झालं। प्रवाशांचे मात्र यामुळे प्रचंड हाल झाले।
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे माळीण फाट्याजवळ दरड कोसळली. दरड 2 घरांवर आल्यानं धोका निर्माण झाला. आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील माता वरददायिनी मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. मंदिर पुढील काही दिवस बंद राहील अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. पुण्याच्या मावळमधील कामशेत रेल्वे स्थानकावर पाणी साचलंय. इंद्रायणी नदीचं पाणी कामशेत रेल्वे स्थानकाच्या फलाटापर्यंत आलंय. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला पाणी भरल्यानं जनजीवनावर परिणाम झालाय. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील सावरगाव इथं मुसळधार पावसामुळे मीना नदीला पूर आलाय. त्यामुळे घोडेगाव जुन्नर मार्गावरील नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. सुरक्षिततेच्या कारणास्तव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे घोड नदी दुथडी भरून वाहते. चिंचोली पुलावरून पाणी वाहत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर घोडेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यात मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलेला असून पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं. नदीकाठावरील गोठ्यातील जनावरही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले. मुसळधार पावसामुळे उजनी धरणात 2 दिवसात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाले. पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे वजा 15 TMC असलेलं उजनी धरण आता अतिरिक्त प्लसमध्ये आलेलं आहे. सध्या उजनी धरणात 66.28 TMC पाणीसाठा आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत. विशेषतः भीमाशंकर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम भीमा नदीवर दिसू लागलाय. राजगुरुनगरसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात आणि भीमाशंकर खोऱ्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः पिंपळगाव घोडे परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेत. घरांमधील संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालं असून काही वाहनांचंही नुकसान झालंय. पुण्यातील एकता नगरच्या एका सोसायटीत पाणी शिरलंय. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एकता नगरमधील एका सोसायटीमध्ये सध्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला. विसर्ग वाढल्यास सोसायट्यांमध्ये आणखी पाणी शिरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पहाटेपासून राजपूत, झोपडपट्टी, पुलाचीवाडी, एकता नगरी आणि निंबज नगरसह पूरप्रवण भागाची पाहणी केली. महापौरांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. चाकणमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुमरेनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. रस्तेही जलमय झाले. पाण्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण शहरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झालाय. बाजारपेठा, रस्ते आणि निवासी भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ पुन्हा एकदा पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्गावर पाणी साचून रस्त्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिकांच्या मते नैसर्गिक ओढा बुजवणं आणि त्याच्या परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळे ही समस्या दरवर्षी अधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांसह हजारो कामगारांनाही कामावर जाण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावरील चाकण वाकी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यातील खडकवासला धरण 100% भरलं आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गरजेनुसार तो वाढवला जाणार आहे.
पावसामुळे डोंगरावरून निसटलेला एक भला मोठा दगड खाली कोसळून आला. यात दबून इंदुबाई संतोष देवरे या 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी इथं ही घटना घडली. मयत इंदुबाई या मूळच्या चांदवड तालुक्यातील दरेगावच्या रहिवासी आहेत. त्या आपल्या नातेवाईकांकडे राजदेरवाडी इथं आल्या होत्या. पहाटे प्रातःविधीसाठी घराबाहेर गेलेल्या असताना ही दुर्घटना घडली. नाशिकच्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 42% पोहोचलाय. गेल्या 2 दिवसात साठ्यात 14% वाढ झाली आहे. गंगापूर धरण 60% भरल्यानंतरच पाणी कपात टळणार आहे. नाशिकच्या गंगापूर परिसरातील शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. परवा रात्रीपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसाचा फटका द्राक्ष बागांनाही बसलाय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे गाजरवाडीत दरड कोसळली. सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नसली तरी रस्ता बंद झाल्यानं नागरिकांची ये-जा थांबली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नायरा पेट्रोल पंपाच्या मागे गुडघाभर पाणी साचलं तर रामचंद्रनगरमध्ये नागरिकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं. महापालिकेला तातडीनं संपर्क साधूनही अनेक तास कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मदतीला पोहोचला नाही असा आरोप होतोय. या परिस्थितीमुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीच्या दाव्यांचा बोजवारा उडाल्याचंही स्पष्ट झालंय. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे वडाळा गावाचा संपर्क तुटला. वडाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक बंद करण्यात आली. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नाशिकमध्ये हवामान खात्यानं ढगफुटीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र गेले 2 दिवस नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. काल सकाळी थोडा वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर नाशिकमधील रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढली होती. त्यानंतर पाऊस कमी झाला. मध्यरात्री पुन्हा एकदा पावसानं जोर धरला. मुसळधार पावसानं नाशिक शहरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. रामवाडी परिसरात पावसाच्या पाण्यात स्कूल व्हॅन अडकली. पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं स्कूल व्हॅन अडकली तर महापालिकेची घंटागाडी देखील पाण्यात अडकली होती.